आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी बारामतीमध्ये राजकारणात बारकाईने लक्ष देत आहेत। या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या विकास कामांवर लक्ष घालत कार्यकर्ते यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यातही सुरुवात केली आहे। दरम्यान बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी आक्रमक होत पदाधिकाऱ्यांना पुढील 8 दिवसात राजीनामा देण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता शहर तालुक्यात खांदेपालट होण्याचे संकेत आहेत। त्यानुसार बारामतीमध्ये पक्ष पातळीवर पक्षनिष्ठ आणि नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। सोमवारी बारामतीत आयोजित मेळाव्यात अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितले। पवार हे रविवारपासून बारामती दौऱ्यावर आहेत। रविवारी त्यांचा बोरकरवाडी येथे जाहीर कार्यक्रम झाला। त्यानंतर ते बाबुर्डी येथे गेले। जिरायती दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेकांनी पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली। त्यावर पवार यांनी सोमवारी तात्काळ निर्णय घेतला। पवार म्हणाले, आपल्या स्टेजवर बसायचे आणि आपला कार्यक्रम करायचा असं चाललं आहे। अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की दादा तुमचा म्हणावला जाणारा कार्यकर्ता प्रत्यक्षात तुमचा नाही, एवढे दिले आणि काम मात्र चुकीचे करायचे हे चालणार नाही, अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्यात, पाहायला मिळाल्या। इथे बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं आणि प्रतिनिधित्व करत असताना स्वतःच्या बूथवर जिथे मतदार यादी नाव आहे तेथे तरी घड्याळाला मताधिक्य मिळेल का, असा सवाल त्यांनी केला। तसेच 15 ऑगस्ट पूर्वी नवीन निवडी केल्या जातील असं त्यांनी सांगितलंय।